नमस्ते, मी अर्चना वत्सला गिरीधर मोरे, मिशन शून्य कचरा संकल्पना आणि शून्य कचरा मार्गदर्शक यशदा पुणे। आजचा आपला विषय आहे शून्य कचरा गणेशोत्सव। आता गणेशोत्सव साजरा करताना आपल्याकडे खूप सारं प्लास्टिक येतं। हा प्लास्टिक म्हणजे धूपचा प्लास्टिक, आपल्याकडे कापूरचा प्लास्टिक आहे, कापूरची डब्बी आहे, त्याचा डब्बा आहे, त्याच्यानंतर आपण मोदक वगैरे आणले त्याचा हा डब्बा आहे, प्रसाद आणला प्रसादचा डब्बा आहे। हे सगळं काही हा सगळं काही प्लास्टिक आता आपल्याला फेकून द्यायचं नाहीये, कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकायचं नाहीये। तर याप्रमाणे हा सगळं काही प्लास्टिक एका बॉटलमध्ये चांगला तोंबून जर आपण हा भरला तर हा राक्षस बाहेर जाणार नाही। आणि त्याच्यानंतर सगळं काही हे जे काही प्लास्टिक आहे हे आपण आता सगळं जमा करून रिसायकलला देऊ शकतो। आणि त्याच्यानंतर हा प्लास्टिक याप्रमाणे बंद करून घ्या आणि या प्लास्टिकची अशी व्यवस्था लावा। दुसरा आहे आपल्याकडे अगरबत्तीचं पुठ्ठा आहे, माचीसचा पुठ्ठा आहे, अननेसेसरी आलेले पेपर्स आहेत। तर आता ह्या पेपरचं करायचं काय, छानपैकी न चुरघाळता न फाडता आपल्याला हे याप्रमाणे व्यवस्थित एका बास्केटमध्ये जमा करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे रिसायकलला भंगार व्यावसायिकांना देऊन द्यायचं आहे। परत आपल्याकडे जर प्रसाद आला आणि प्रसादासोबत जर आपल्याकडे नैवेद्य पण आहे तर आता हे नैवेद्याचं काय करायचं, मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की हे सगळं नैवेद्य एकतर प्रसाद रूपामध्ये इतरांना देऊ शकतो आणि किंवा आपण स्वतःही खाऊ शकतो। असं करत काहीही कोणताही कचरा आपला कचऱ्यामध्ये जाणार नाही आणि शेवटी गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल। धन्यवाद।